आपल्या कोरेगाव तालुक्यामधील जो उत्तर भागामध्ये पिंपोडे बुद्रुक गट आहे, इतके दिवस एका अर्थानं राजकीय दृष्ट्या अनुशेषित असलेला हा भाग आणि विकासापासून सुद्धा वंचित राहिलेला हा भाग, त्या भागाची सेवा करण्यासाठी, त्या भागातील प्रश्न मिटवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आज मी जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज या प्रसंगी मी प्रथमतः धन्यवाद व्यक्त करू इच्छितो माझ्या पार्टी प्रमुखांचे, जिल्ह्यातील नेत्यांचे, की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवलेला आहे आणि मी या माध्यमातून आज एवढाच विश्वास देतो आणि शब्द देतो की भारतीय जनता पक्षाच्या इथला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या जीवाचं रान करून ही जी उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पक्षाला, त्याच्यामध्ये विजयात रूपांतरित करू आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तर कोरेगावमध्ये विकासाचा एक नवीन अध्याय लिहू, एवढं या ठिकाणी। जर आपण आज उत्तर कोरेगाव या भागाचा विचार केला तर सभोवताली सगळ्या भागांमध्ये आज सिंचनासाठी पाणी पोचलेलं आहे, परंतु हा एक 25-26 गावांचा हा जो प्रश्न आहे पाण्याचा, तो फार गंभीर आहे। वसना उपसा सिंचन योजना जरी काही प्रमाणात पूर्ण झाली असेल तरी सुद्धा पूर्णपणे सर्व गावांचा आणि सर्व क्षेत्राचा त्याच्यामध्ये समावेश झालेला नाहीये। येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सन्माननीय रणजितदादा असतील, यांच्या माध्यमातून हा संपूर्ण भागाचा विकास, वसनाचं पाणी हे प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शिवारात पोचलं पाहिजे, हा एक ध्यास घेऊन आम्ही या ठिकाणी चाललोय। त्याचबरोबर गेल्या एक साधारणतः 20 वर्षापेक्षा जास्त काळाहून एक नवीन आर्थिक चक्र ज्याला म्हणतोय असे कुठेही निर्माण झालेलं नाहीये आणि म्हणून युवकांना सहजगत्या रोजगाराची संधी तिथे उपलब्ध नाही आणि ते सुद्धा ध्येय लक्षात ठेवून उत्तर कोरेगावचा पर्यावरण पूरक असा औद्योगिक विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी जी येणारी निवडणूक आहे ती निर्णायक आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की उत्तर कोरेगाव मधील सर्व जनता आमच्या या प्रयत्नांना नक्कीच त्यांचा मतदान रूपी आशीर्वाद देईल आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही या भागाचे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी होऊ। धन्यवाद।